नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता सायली आणि कुसुम कोल्हापूरला जाण्यासाठी तयार झालेले असतात. तेव्हा मात्र आता सायली कुसुम भाऊंच्या पाया पडते आणि त्यांना सांगू लागते की औषधं वेळेवर घ्या आणि स्वतःची काळजी घ्या. परंतु मधुभाऊ आता काही उत्तर देत नाही. त्यानंतर सायली आता पुढे निघून दरवाजाजवळ उभी राहते. इतक्यात मात्र कुसुमही येते आणि त्यानंतर मधुभाऊंच्या पाया पडू लागते. तेव्हा मात्र आता मधुभाऊ तिला म्हणतात, की "तिकडे गेल्यावर तरी माझ्या लेकीच्या चेहऱ्यावर हसू येईल असं बघ. तिला कुठलाही त्रास होऊ देऊ नको." तेव्हा आता कुसुम त्यांना म्हणू लागते, "मधुभाऊ, तुम्हाला तर आता शहर सोडण्याची परवानगी नाही आणि सायलीला तुम्ही इथे परत आणण्याचं सुद्धा म्हणत नाही. मग तुमची यानंतर परत कधी भेट होणार?" तेव्हा मधुभाऊ म्हणतात, "आता ही चर्चा करण्याची वेळ नाही. आता निघा तुम्ही." आणि आता असं म्हटल्यावर सायली लगेचच बॅग उचलते आणि दरवाजाच्या बाहेर पडते. आणि इतक्यात तिच्या मागे-मागे कुसुमही बाहेर जाते. तेवढ्यात आता धावत पळत मधुभाऊ दरवाजाजवळ उभे राहता आणि अचानक तिथे बसून घेता. दुसरीकडे मात्र आता सुभेदारांच्या घरी प्रियाने सगळ्यांना इम्प्रेस करण्यासाठी होम ठेवलेलं असतं आणि त्यामुळे आता सगळेजण तिचं फारच कौतुक करत असतात. इकडे प्रताप म्हणू लागतो, की "खूपच छान झालं आहे सगळं." तर तेव्हा अश्विन म्हणतो, की "मला खरंच वाटलं नव्हतं तुम्ही काम सोडून अगदी वेळेत याल म्हणून." तर तेव्हा तो म्हणाला, "अरे मी ठरवलंच होतं, की होम सुरू व्हायच्या आधी इथे यायचंच आहे आणि तसं कल्पनाने मला वॉर्निंग पण दिली होती. त्यामुळे मी इथे वेळेत पोहोचलोच." दुसरीकडे मात्र आता कल्पना म्हणू लागते, "मग काय? तिने एवढी मेहनत केली आणि आपण असं तिला साथ द्यायला नको का?" तेवढ्यात आता पूर्ण आजीसुद्धा तिचं कौतुक करू लागते. इतक्यात आता सगळी तयारी सुरूच होणार असते. तेव्हा मात्र लगेचच प्रिया म्हणू लागते, "पूर्णा आजी, मी तर सगळं आणलं आहे, पण तू एकदा चेक करून घेतेस का? काय राहिलं आहे का?" तेव्हा मात्र आता पूर्णा आजी सगळ्या वस्तू बघते आणि त्यानंतर ती गुरुजींनाही म्हणते, की "काही राहिलं आहे का?" तेव्हा गुरुजी म्हणतात, "नाही, सगळं व्यवस्थित आहे." त्यानंतर आता चैतन्य अर्जुनच्या रूममध्ये जातो आणि अर्जुनला बघून तो म्हणतो, "काय रे, तू तयार नाही झाला अजून? काय झालं? तुझी झोप नाही झाली का? का रात्रभर झोपलाच नाही?" तेव्हा तो म्हणतो, "मी रात्रभर झोपलाच नाही." तर आता चैतन्य म्हणतो, "हा माझा मित्र अर्जुन असूच शकत नाही." तर तेव्हा तो म्हणतो, "तुला माहिती आहे ना, मी तुला काल रात्री एवढं सांगितलं ना, की मिसेस सायली कोल्हापूरला चालले आहे." तेव्हा तो म्हणतो, "हो, बरोबर आहे ना, तू सांगितलं मला. पण तू कोण आहे माहिती का तुला? तू अर्जुन सुभेदार आहे, जो आजपर्यंत कुठलीही केस हरलेला नाही आणि तू प्रेमाची केस हरतो आहे, हे मला चालणारच नाही. परत जर कुठे रस्त्यात मला भेटला ना, तर मला ओळख दाखवू नको. काही दम नाही तुझ्या प्रेमामध्ये." आणि असं म्हटल्यावर आता अर्जुन त्याच्यावर चिडतो आणि तो म्हणतो, "अजिबात असं म्हणायचं नाही हं. माझ्या प्रेमामध्ये खूप ताकद आहे आणि माझ्या एवढं प्रेम कधीच कोणी कोणावर करू शकत नाही." आणि तेव्हा आता चैतन्य म्हणतो, "हो का? मग ते इथं बसल्या-बसल्या कसं कळणार आहे?" आणि तेव्हा आता तो म्हणतो, "म्हणजे म्हणजे बघ, आज नंतर तुला पुन्हा सायली वहिनी कधी दिसतील हे माहीत नाही आणि मग काय होणार?" तर मग आता पुढे तो घाबरतो आणि म्हणतो, "म्हणजे तुला काय म्हणायचंय?" मग तो म्हणतो, "म्हणजे मला असं वाटतंय, की आज शेवटचा चान्स आहे. तू तुझ्या मनातलं त्यांना सांगायला हवं. नाहीतर मग पुन्हा त्या तुला दिसतील की नाही माहीत नाही. आणि बघ बाबा, आणि कुठे गेला तो अर्जुन सुभेदार जो बिनधास्तपणे घरच्यांच्या विरोधात लग्न करून आला होता, सायली वहिनींना गुंडांपासून सोडवलं होतं." असे अनेक धाडसी उदाहरण चैतन्य त्याला देऊ लागतो आणि त्यामुळे आता तो लगेचच म्हणतो, "इथंच आहे तो अर्जुन सुभेदार." आणि उठून उभा राहतो आणि तो म्हणतो, की "आज कुठलंही स्थळ किंवा जागा वगैरे काही कपडे हे काहीच कुठल्याच गोष्टींचं माझ्यासाठी महत्त्व नाही. मला फक्त एवढंच महत्त्वाचं वाटतंय, की आज मी काही झालं तरी माझ्या मनातलं सायलीला सांगणार आहे." आणि हे ऐकताच आता लगेचच चैतनला आनंद होतो आणि तेव्हा लगेचच आता कपाटातनं अर्जुन रिंग काढतो, तर त्याला चैतन्य म्हणतो, "अरे, ते रेड कलरचं ब्लेझर घाल ना." तेव्हा आता अर्जुन म्हणतो, "कपडे वगैरे काही इम्पोर्टंट नाही. तुला सांगितलं ना, मला फ्रेश पण होण्यामध्ये टाईम वाया नाही घालवायचा." तेव्हा मात्र चैतन्य म्हणतो, "हो, बरोबर आहे." आणि इतक्यातच दोघेजण घाईघाईने खाली उतरून येतात. तेवढ्यात लगेचच अर्जुनच्या समोर प्रिया येते आणि त्याला अडवण्याचा प्रयत्न करते. तर अर्जुन तिला गप्प राहण्याचं सांगतो. इतक्यातच आता पुन्हा लगेचच चैतन्य म्हणू लागतो, की "आम्हाला एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी बाहेर जायचं आहे." लगेचच आता प्रिया त्याच्यावर चिडते आणि म्हणते, "तुला कोणी विचारलं आहे का? तू नेहमी-नेहमी का मध्ये-मध्ये बोलतो?" आणि आता हे ऐकून मात्र घरच्यांना अजिबातच तिचं वागणं आणि बोलणं पटत नाही. पुढे ती म्हणते, की
कसं आहे ना आणि मी हा होम फक्त घरच्यांसाठी ठेवला आहे. त्यामुळे तू बाहेर गेला ना तरीसुद्धा चालणार आहे." आणि आता अजिबातच सगळ्यांना हे म्हणणं तिचं पटत नाही. त्यामुळे प्रतिमा जोरात ओरडते, "तन्वी, ही काय बोलायची पद्धत आहे?" तर आता लगेचच कल्पना तिची बाजू घेणार इतक्यातच प्रिया म्हणू लागते, की "आई बघ ना, मी नेहमी-नेहमी याच्याशी बोलायला जाते, हा मध्येच बोलतो. मग अशाने अर्जुन माझ्याशी कधी बोलणार?" तर कल्पना लगेचच तिची बाजू घेते आणि म्हणते, "हे बघ प्रतिमा, तुझी मुलगी आहे ना, आतून खूप साधीभोळी आहे. बाहेरनं जरी कठोर असली, तिचं बोलणं वागणं जरी चुकलं असेल, तरी तिचं मन खूप साफ आहे. काही लोकांचं नाही, ते आतल्या गाठीचे असतात." आणि असं म्हटल्यावर आता अर्जुन मात्र कल्पनाकडे आश्चर्याने बघू लागतात. काही लोकं असतात, सारखं गोड-गोड बोलतात, पण आतून ते खूपच विचित्र असतं आणि हे ऐकून पूर्ण आजीला सुद्धा कल्पनाचं म्हणणं पटत असतं. तेव्हा आता लगेचच कल्पना चैतन्याची हात जोडून माफी मागते, की "हे बघ, तिची पद्धत चुकली असेल, पण तिचं मन काही अगदी साफ आहे. त्यामुळे तू लक्ष देऊ नको आणि माफ कर. तिच्या वतीने मी माफी मागते." लगेच चैतन्य म्हणतो, "नाही, त्याची काही गरज नाही. कारण मला माहिती आहे या घरामध्ये माझी जागा काय आहे आणि कोणी सांगितलं तर ती जागा बदलणार नाही." असं म्हणून तो आता प्रियाकडे बघतो आणि आता तिला मात्र राग येतो आणि इकडे अर्जुन त्याला खुणवतो, की "तू बरोबर बोलतो आहेस." त्यानंतर मात्र आता लगेचच पुढे कल्पना म्हणते, "हो, बरोबर आहे. पण तरीही तू थांबणार तर नसशीलच ना चैतन्य, तुझ्या मित्रासारखा. कारण त्याने तर ठरवलेलंच आहे, घरातल्या प्रत्येकाला दुखवायचंच आहे." तेव्हा चैतन्य म्हणतो, "खरंच मावशी, मला माफ कर, पण आज आहे ना जाणं खूप महत्त्वाचं आहे. खूप इम्पोर्टंट मीटिंग आहे." आणि असं म्हणून दोघंही घाईतच तिथून बाहेर पडतात. आणि इकडे मात्र आता प्रिया काहीच करू शकत नाही. दुसरीकडे लगेचच अस्मिता म्हणते, "एवढी बिचारीने मेहनत केली आणि आता हा अर्जुन बघ कसा आहे." लगेचच पूर्ण आजी म्हणते, "पण मग आता काय करायचं? आता अर्जुनच थांबला नाही तर कसा काय होम करायचा?" आता लगेच प्रिया मनामध्ये म्हणते, "बापरे! आता एवढ्या मेहनतीने यांना इम्प्रेस करण्यासाठी हा घाट घातला. आता काय परत दुसरी काय आयडिया विचार करायची का?" तर लगेचच प्रताप म्हणतो, "पण असू दे ना, आपण आहे ना सगळे घरातले." आणि अस्मिता पण म्हणते, "हो, एवढं तिने केलं आहे, तर मग आपण आहे ना, अर्जुन नसला तर काय झालं?" आणि लगेचच आता प्रिया म्हणते, "हो, बरोबर आहे. मग आपण आता होम उरकून घेऊया." आणि त्यानंतर मात्र आता घरातील सगळेजण होम उरकवायला सुरुवात करतात आणि आता होमाच्या तयारीला लागतात. दुसरीकडे मात्र आता बस स्टँडवर कुसुम आणि सायली पोहोचलेले असतात आणि हळू ते बस स्टँडवर जात असतात. इकडे मात्र आता एका जागेवर दोघीजणी बसून घेतात. त्यानंतर मात्र आता कुसुम सगळीकडे अर्जुनला शोधण्याच्या प्रयत्नात असते. दुसरीकडे घाईघाईने अर्जुन आणि चैतन्य बाहेर पडतो आणि त्यावर मात्र आता दोघे विचार करतात, पण त्या दोघी नक्की कुठे असतील, काय असतील काहीच सांगता येत नाहीये आणि आपल्याला काहीच कल्पना नाहीये, की त्या घरी आहे की बाहेर आहे. त्यामुळे आता अर्जुन म्हणतो, "एक काम कर, तू कुसुमताईंना फोन कर आणि सगळं विचार." तर तेवढ्यातच तो फोन लावतो, परंतु कुसुम नेमकीच अनाउन्समेंट करतात तिथे जाऊन बसविषयी चौकशी करत असते, की "आम्ही तिथं बसलेलो आहे. तुम्ही आम्हाला सांगा नक्की कुठे जाणार आहे बस, किती वाजता आहे, कुठल्या मार्गे आहे?" अशी चौकशी करत असते. त्यामुळे आता जेव्हा चैतन्य तिला फोन लावतो, तेव्हा तिला ते आवाज न ऐकू आल्यामुळे ती फोन उचलू शकत नाही आणि इकडे मात्र आता चैतन्य म्हणतो, "अरे, त्या फोन नाही उचलत आहे." तेव्हा अर्जुन म्हणतो, "ठीक आहे, तू गाडीत बस. आपण आधी घरी जाऊन बघू आणि तू ऑन द वे त्यांना ट्राय कर." इकडे मात्र अर्जुन घराकडे गाडी घेतो आणि घरी पोहोचल्यावर मात्र पळतच आता त्यांच्या घराच्या दिशेने जातो. इतक्यात मात्र आता जाताना त्याला सायलीच्या सगळ्या आठवणी आठवत असतात आणि तो दरवाजाबाहेर पोहोचतो तेव्हा मात्र त्याला कुलूप दिसतं आणि आता त्याला टेन्शन येतं, की काय करायचं नक्की या कुठं असतील? तर तो म्हणतो, की आपण एक काम करू पनवेलच्या बस स्टॉपला जाऊन बघू आणि इतक्यात जेव्हा तो जायला निघणार तेव्हा तिथला एक माणूस भेटतो आणि "काय अर्जुन सुभेदार, तुमची आज चुकामुक झाली वाटतं." असं म्हणून बोलू लागतो. तेव्हा तो म्हणतो, "हो ना, जरा चुकामुकच झाली. पण सायली गेली आहे कोल्हापूरला," असं तो म्हणतो, कुर्ला बस स्टँडवर. तर आता त्यांच्या लक्षात येतं, की ते पनवेलला नाही, कुर्ला बस स्टँडला आहे. त्यानंतर मुद्दामूनच आता विचारू लागतात अर्जुन आणि चैतन्य, "त्यांच्यासोबत मधुभाऊ पण होते का?" तर तो म्हणतो, "नाही, नाही, फक्त कुसुमताई होत्या. मधुभाऊ तर आत्ता 10 मिनिटं झाली घराच्या बाहेर पडले आहे. पण त्या दोघीच होत्या." आणि हे ऐकून आता दोघांनाही समाधान मिळतं आणि ते त्यांना थँक म्हणून तिथून निघतात. इकडे मात्र कुसुमला प्रचंड टेन्शन आलेलं असतं, की अर्जुनला फोन तर केला आहे, पण अर्जुन वेळेत नाही पोहोचला तर, म्हणून ती सगळीकडे त्याला शोधू लागते. इकडे मात्र सायलीच्या डोळ्यात पाणी असतं आणि ती
अर्जुनच्या आठवणी काढत असते. तिला अर्जुनच्या सगळ्या आठवणी आठवत असतात. दुसरीकडं अर्जुन मात्र खूपच वेगाने आता चाललेला असतो. तेव्हा चैतन्य त्याला सांगत असतो, की "अरे जरा हळू." इकडे मात्र आता अर्जुन ऐकायला तयार नसतो. दुसरीकडे कुसुम म्हणते, "सायली तू जरा घोटभर चहा घेतेस का? सकाळी निघताना तू काहीही खाल्लेलं नाही, नाश्ता पण केला नाही." तर तेव्हा ती म्हणते, "मी इथे पर्स ठेवली आहे आणि जाऊन चहा घेऊन येते." असं म्हणून तिची बॅग ती तिथे ठेवते आणि चहा आणायला जाते. इकडे मात्र आता अर्जुन म्हणतो, "तू एक काम कर, तू पुन्हा कुसुमताईंना ट्राय कर." आणि तेव्हा चैतन्य फोन लावू लागतो, परंतु आता ती बॅग तिथेच ठेवते आणि सायली मात्र आपल्या विचारात असते, त्यामुळे वाजलेला फोन ती काही उचलत नाही. इकडे चैतन्य म्हणतो, "त्या काहीच रिस्पॉन्स देत नाहीये." तेव्हा आता अर्जुन म्हणतो, "काय चाललं आहे यांचं? आपल्याला ह्यांनीच फोन करून कळवलं आणि आता फोन पण उचलत नाहीये." असं म्हणून तो फार टेन्शनमध्ये येतो. इकडे आता तरी पण अर्जुन सांगतो, "तू फोन त्यांना कंटिन्यू ट्राय करत राहा." आणि तो खूपच स्पीडनी गाडी चालवतो. तेव्हा तो म्हणतो, की "अरे हळू जरा, समोर काय आहे, काय नाही बघ तरी जरा. आपल्याला जरा जगायचं पण आहे." असं सांगतो. इकडे मात्र अर्जुन म्हणतो, "जाऊ दे, असे मी जगून काय करू मिसेस सायलींशिवाय." तेव्हा चैतन्य म्हणतो, "अरे पण मला तर जगू दे." असं म्हणून तो खूप घाबरतो. परंतु अर्जुन मात्र काही ऐकायला तयार नसतो. दुसरीकडे तिथे कुसुम चहा घेऊन येते आणि ती सायलीला देते, परंतु सायली घेत नाही. म्हणून आता पुन्हा चहा बाजूला ठेवते आणि ती बॅग आपल्या मांडीवर घेते. त्यानंतर पुन्हा आता हातातला चहा ती सायलीला देते. "घे सायली घे" असं म्हणून सायली तो चहाचा कप घेते आणि इकडे मात्र अर्जुन गाडी स्पीडमध्ये पळवतच असतो. येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत, की आता अर्जुन घाईघाईने बस स्टॉपवर पोहोचतो आणि पूर्ण सगळीकडे त्यांना शोधू लागतो. बसमध्ये वाकून बघतो. सगळ्या ठिकाणी तो सायलीला आणि कुसुमताईला शोधू लागतो. पण कुठे न सापडल्यामुळे तो आता बसची अनाउन्समेंट करतात तिथे जातो आणि आता तिथे जोरातच मिसेस सायली असं म्हणून आवाज देतो. तेवढ्यात त्याच्या लक्षात येतं, की सायली समोरूनच चालली आहे आणि तिच्यासोबत कुसुम पण आहे. त्यामुळे आता तो त्या माईकवरनंच सगळ्यांसमोर सायलीला आय लव्ह यू म्हणतो आणि मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही असं म्हणून तो त्याच्या प्रेमाची कबुली देतो. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. हे ऐकून मात्र आता सायलीला खूपच बरं वाटतं आणि तिला रडूही कोसळतं आणि इकडे कुसुमला सुद्धा प्रचंड आनंद होतो. परंतु आता येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत, की सायली मात्र आता तिथे थांबत नाही. कारण की तिने मधुभाऊंना शब्द दिलेला असतो, की अर्जुनसोबत कुठलाही कॉन्टॅक्ट ठेवणार नाही. नाहीतर ती मधुभाऊंचं मेलेलं तोंड बघेल. त्यामुळे आता तिला फारच वाईट वाटतं. मनात प्रेम असून सुद्धा ती अर्जुनला काही प्रत्युत्तर न देता डायरेक्टच जाऊन बसमध्ये बसून घेते. अर्जुन मात्र तिच्या मागे येऊन तिला अंगठी देऊन प्रपोजही करतो. परंतु सायली काहीही उत्तर देत नाही आणि तो तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न करतो. मात्र सायली आता थांबायला तयार नसते. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.